बघा, अ ब आणि क हे तीन नळ एक पाण्याची टाकी 9 तासात भरतात. ती रिकामी टाकी भरण्यास तिन्ही नळ चालू केल्यानंतर 3 तासांनी नळ क बंद केला. उर्वरित टाकीचा रिकामा भाग अ आणि ब नळांनी 12 तासात भरला तर रिकामी टाकी क किती वेळात भरेल? नळ टाकी या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, प्रश्नामध्ये अ ब क हे तीन नळ पाण्याची टाकी 9 तासात भरतात. म्हणजे अ ब कच अ ब आणि क नळाचं प्रतितास कार्य काय? प्रतितास कार्य काय बाबा, हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. तिन्ही नळ 9 तासात टाकी भरतात, याचा अर्थ प्रतितास कार्य 1/9. प्रतितास कार्य अबकचं हे प्रतितास कार्य आहे, लक्षात घ्या. पुढे चला. गणित म्हणते 3 तासांनी नळ क बंद केला. म्हणजे तिन्ही नळानं सोबत काम केलं, मात्र 3 तासांनी नळ क बंद केला. म्हणजे तिन्ही नळाचं 3 तासाचं कार्य काय बाबा? तिन्ही नळाचं 3 तासाचं कार्य काय? 3 तासाचं कार्य काय हा प्रश्न इथं विचारायचा. 3 गुणिला 1/9 हे काय आहे? तिन्ही नळाचं 1 तासाचं कार्य आहे. लेकरांनो, लक्ष द्या. 9 तासामध्ये अवघी टाकी 3 जण भरतात, अ ब क. टाकीचे उदाहरणार्थ अ ब क साठी जर 9 भाग ठरत असतील, हे 1/9 कसं आलं? तर टाकीचे या अ ब क साठी जर 9 भाग ठरत असतील तर प्रतितास 1 भाग याप्रमाणे. म्हणजे हे तिन्ही नळाचं 1/9 प्रतितास कार्य. तिन्ही नळांनी सोबत 3 तास काम केलं. 3 तासानंतर क नळ बंद केला. म्हणजे इथं प्रश्न मनाशी असा निर्माण करा की 3 तासाचं तिन्ही नळाचं कार्य काय? 3 गुणिला 1/9 हे तिन्ही नळाचं प्रतितास कार्य आहे, 1/9. मग आता इथं 3 छेदस्थानी 9 याला जर संक्षिप्त केलं तर 3 1 3 3 3 9. लक्षात घ्या. 1/3 भाग हे आम्हाला उत्तर प्राप्त होते. म्हणजे या तिन्ही नळानं केलेलं कार्य किती? टाकीचा 1/, वाटल्यास इथं मांडतो. तिन्ही नळाचं 3 तासाचं कार्य. आता गणित काय म्हणते बघा. उर्वरित टाकीचा रिकामा भाग अ आणि ब नळांनी 12 तासात भरला. मग उर्वरित टाकी किती हा इथं प्रश्न निर्माण करा मनाशी. उर्वरित टाकीचा रिकामा भाग अ ब यांनी 12 तासात भरला. भरू द्या, मात्र उर्वरित टाकी किती? याच्या उत्तरासाठी 1 वजा हे तिन्ही नळाचं कार्य 3 तासाचं. अशा पद्धतीनं 1 म्हणजे संपूर्ण टाकी, याच्यामधून तिन्ही नळाचं 3 तासाचं कार्य म्हणजे 1/3 भाग टाकीचा भरला. ही अशा पद्धतीची वजाबाकी. याला हा आहे लेकरांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याला अंशाधिक करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे, त्यामधून वजा असेल अंश वजा करणे, छेदस्थानी छेद जसाच्या तसा. म्हणजे 2/3 हा टाकीचा उरलेला हा भाग आहे लेकरांनो. आणि याला भरण्यासाठी लागलेला वेळ आहे अ आणि ब नळाला 12 तास. लक्षात घ्या, तासामध्ये. मग आता या अ आणि बचं एखाद्या वेळेस समजा आम्हाला प्रतितास कार्य जर शोधायचं असलं तर ते कसं शोधायचं? 2/3 भाग हा उरलेला भाग आहे, जो की अ आणि ब न 12 तासात भरला. मग इथं भाग लिहिलं मी, इथं वेळ लिहिला तासामध्ये. 2/3 भाग जर 12 तासात भरला तर 1 तासामध्ये अ आणि बचं कार्य किती हा प्रश्न आम्ही मनाशी करू शकतो. हे करत असताना त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण कशी करायची लेकरांनो? तर 2 छेदस्थानी 3 याच्यासोबत गुणिला 1 भागीला हे 12 अशा पद्धतीनं घ्यावे लागतात. तुम्ही जर म्हणसाल हे सर चुकलं तुमचं, लेकरांनो त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार म्हणजे 1चा या पदासोबत गुणिला, म्हणजे 1 सोबत 2/3 गुणिला, दुसऱ्या राशीमध्ये प्रश्नासोबत 12 गुणिला. तुम्ही जर म्हणाल 2/3 याच्यासोबत 1 गुणिला आणि भागीला 12 आणि हा समोर प्रश्न मांडा, हे तुमचं सुद्धा बरोबर आहे. परंतु इथं भागीला असलेले हे 3 किंबहुना छेदस्थानी असलेले हे 3 छेदस्थानीच मांडावे लागतात लेकरांनो.
म्हणून ही अशा पद्धतीची मी योजना केली. आता बघा, बेसह 12 होतात म्हणजे आता 1 छेदस्थानी 3 गुणिला 6 1/18 भाग 1/18 भाग अ आणि ब चं प्रतितास कार्य अ आणि ब चं प्रतितास कार्य. आम्हाला प्रश्न विचारला पर्टिक्युलर क रिकामी टाकी किती वेळात भरेल. त्यासाठी तिघांचं कार्य 1/9 त्यामधून या दोघांचं 1/18 कार्य वजा करा. असं केल्यानं काय होईल की कचं प्रतितास कार्य काय याचा आम्हाला शोध घेता येईल. हे 1/9 काय आहे सर? 1/9 लेकरांनो अ ब क तिन्ही नळाचं प्रतितास कार्य आहे. 1/18 काय आहे सर? 1/18 हे अ आणि ब दोन नळाचं प्रतितास कार्य आहे. 3 नळाच्या एका तासाच्या कार्यामधून 2 नळाचं म्हणजे अ आणि ब चं एका तासाचं कार्य जेव्हा वजा करू तेव्हा सापडणारं उत्तर म्हणजे क चं प्रतितास कार्य. इथं छेद समान करता येतो 9ला 2 न गुणून. मात्र 9ला जर 2 न गुणता तर अंशस्थानी असलेल्या 1ला सुद्धा 2 न गुणावं लागते, तेव्हा हा छेद समान होतो. आता बघा 2 वजा 1 छेदस्थानी 18 अंशातील वजाबाकी 1/18 हे क चं प्रतितास कार्य. क चं हे प्रतितास कार्य आम्हाला सापडते. याचा अर्थ प्रत्येक म्हणजे टाकीचे जर क साठी एकूण छेदस्थानी असलेले 18 हे जर टाकीचे क साठी 18 हे जर एकूण भाग ठरतात तर प्रतितास 1 भाग याप्रमाणे हा क ती टाकी भरतो. ही कार्यक्षमता आम्हाला प्रतितास प्राप्त झाली क ची. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 18 भाग जर असतील टाकीचे तर अर्थातच या कला ती टाकी भरण्यासाठी 18 तास लागतील. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पुराणं उत्तर. ओके. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.